नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांची घरी प्रतिष्ठापना कशा प्रकारे करावी हे बघणार आहोत। 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी आहे। पार्थिव गणपती पूजनासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या आणि गणपतीची प्रतिष्ठापना कशी करावी आपण हे बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। विधिवत पूजा पद्धत कशी करावी याबद्दलही आपण बघणार आहोत। भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे। भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षामध्ये चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला, यामुळेच हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो। सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। या दिवशी लोक लाडक्या गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून तिची स्थापना करतात आणि श्री गणेशाची मनोभावे पूजा करतात। सर्व देवतांच्या आधी गणपतीची पूजा करण्याला शास्त्रोक्त महत्त्व आहे। प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते, परंतु भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सर्वांचा लाडका बाप्पा घरोघरी येतो आणि हा गणेशोत्सव जल्लोषात उत्साहात साजरा केला जातो। तर गणेश चतुर्थीच्या तिथीला शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करावी। त्याचे साहित्य घेतलेले आहे। त्या अगोदर आपल्याला पूजेच्या स्थानावर पवित्र गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे। सर्वात अगोदर गणपती बाप्पांची मूर्ती आणण्याच्या मी इथं स्वस्तिक काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावर आता गणपती बाप्पांची मूर्तीची स्थापना करण्यासाठी ठेवणार आहे। तर इथं मी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी साहित्य घेतलेले आहे। इथं मी आरतीचं ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये वस्त्रमाळा आहेत, गणपती बाप्पांना प्रिय असणारे मोदक घेतलेले आहेत, फुलं घेतलेली आहेत, दुर्वा घेतलेले आहेत, आंब्याची पानं घेतलेली आहेत, खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी याचा विडा घेतलेला आहे, विड्याची पानं घेतलेली आहेत, चंदन घेतलेला आहे, गुलाल घेतलेला आहे, त्यानंतर फळं घेतलेली आहेत। गणपती बाप्पांची आपल्या देवघरामधील छोटी मूर्ती घ्यायची आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, पंचामृत घ्यायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे, तांब्याचा कलश घ्यायचा आहे, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घ्यायच्या आहेत, तसेच जानवं घेतलेली आहेत, पाणी घेतलेलं आहे। इथं मी 2 दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करण्यापूर्वी आचमन करायचं आहे, म्हणजे संकल्प करायचा आहे। ओम केशवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम माधवाय नमः असं म्हणून मी 3 वेळा पाणी हातात सोडून ते प्राशन करायचं आहे। त्यानंतर ओम नारायण नमः असं म्हणून हातामध्ये अक्षता, फूल आणि हळद कुंकू टाकून ते पाणी तामनात सोडायचं आहे। आचमन करून झाल्यानंतर इथं मी कलश स्थापना करण्यासाठी घेतलेले आहे। कलश स्थापना ही गणपतीच्या उजव्या बाजूला आणि आपल्या डाव्या बाजूला करायची असते। तर इथं मी एका छोट्या प्लेटमध्ये तांदूळ घेतलेले आहेत, त्यावर हळदी कुंकू टाकलेला आहे आणि तांब्यावर स्वस्तिक काढून घेतलेला आहे। तांब्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळद कुंकू, फूल टाकलेलं आहे। त्यानंतर 5 वेळा धागा बांधून घेतलेला आहे। तर यानंतर कलशावर मी आंब्याचे पानं लावून घेतलेले आहेत, आंब्याच्या पानांवर हळद कुंकू लावून घेतलेला आहे। त्यानंतर कलशावर मी नारळ ठेवून घेतलेला आहे, नारळाची शेंडी वरच्या बाजूला केलेली आहे आणि यानंतर हा कलश मी गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला आणि आपल्या डाव्या हाताला स्थापना करायची आहे। त्यानंतर एक तामण घेतलेला आहे। इथं मी देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीचे अभिषेक करून घेणार आहे। तर प्रथम गणपती बाप्पांना फुलांचा आसन दिलेला आहे, त्याच्यावर मी गणपती बाप्पांची मूर्ती ठेवलेली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर मी प्रथम पाण्याने अभिषेक करून घेतला आणि त्यानंतर परत पंचामृताने अभिषेक करून घेतलेला आहे आणि या पंचामृताचा अभिषेक केल्यानंतर परत पाण्याने अभिषेक केलेला आहे। अभिषेक करत असताना ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। देवघरातील गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करण्यासाठी मी इथं थोड्याशा अक्षता ठेवलेल्या आहे, त्याच्यावर हळद कुंकू टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची मूर्ती पुसून ठेवलेली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला मी चंदनाचा टिका लावून घेतला आणि गुलालही लावून घेतलेला आहे, जानवं घातलेलं आहे आणि वस्त्रमाळ घातलेली आहे आणि त्यानंतर फूल वाहिलं आहे गणपती बाप्पांना। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचे साज शृंगार करून घेतलेला आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना ओवाळला आहे दिव्याने। यानंतर गणपतीची जी मोठी मूर्ती आणलेली आहे, शाडू मातीची जी मूर्ती आणलेली आहे, या मूर्तीला हळद कुंकू लावून घेतलेला आहे
गणपती बाप्पांच्या शाडू मातीच्या मूर्तीवर अभिषेक करता येत नाही, त्यामुळे मी एक पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून घेतलेलं आहे आणि ते पाणी मी फुलाच्या साहाय्याने गणपती बाप्पांच्या मूर्तीवर शिंपडत आहे। गणपती बाप्पांची मूर्तीची प्रतिष्ठापना करत असताना आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये प्राण आणायचा असतो। त्यासाठी मी इथं दुर्वा घेतलेले आहेत तुपामध्ये बुडवून आणि त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवलेल्या आहेत। हे गणपती बाप्पा तुमच्यात प्राण येऊ द्या अशी प्रार्थना करत आहे। त्यानंतर गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला दुर्वा लावलेले आहेत, त्यानंतर परत डाव्या हाताला दुर्वा लावलेले आहेत, तसेच उजव्या पायाला आणि डाव्या पायाला हे दुर्वा लावून घेतलेले आहेत आणि त्यानंतर या दुर्वा मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेले आहेत। तसेच ज्या फुलाने पाणी शिंपडलं होतं तेही फुल मी गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केलेलं आहे। गणपती बाप्पांना टीका लावलेला आहे। मी गणपती बाप्पांना जानवा घातलेला आहे। त्यानंतर जानवा घालून झाल्यानंतर 21 मण्यांच्या कापसाचे वस्त्रमाळ घातलेली आहे। यानंतर गणपती बाप्पांना टोपी घातलेली आहे। त्यानंतर गणपती बाप्पांना छान असा हार घालून घेतलेला आहे। अशा प्रकारे गणपती बाप्पांची पूजा करून घेतलेली आहे। त्यानंतर विड्याच्या 2 पानांवर खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी याचा विडा ठेवलेला आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे। 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत। गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घरातील सर्वांनी गणपती बाप्पांची आरती करायची आहे। तर अशा प्रकारे गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करायची आहे। तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।